श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 19 एप्रिल रविवारी आहे अक्षय तृतीया. हिंदू परंपरेनुसार अक्षय तृतीया हा स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. म्हणजेच या दिवशी कोणत्याही शुभ कामासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची गरज नसते. या दिवशी केलेले प्रत्येक शुभ कार्य आयुष्यात सुख, संपत्ती, यश आणि सौभाग्य वाढवत असतं. अक्षय या शब्दाचा अर्थ आहे ज्याचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेल्या दानाचे, पुण्याचे आणि शुभ कार्याचे फळ अनंत काळ टिकते. याच दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार मानला जाणारा भगवान परशुरामांचा जन्म झाला होता. म्हणून याला परशुराम जयंती असेही म्हणतात. तसेच पौराणिक कथेनुसार याच दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले होते. असे मानले जाते की या दिवशी स्वर्गलोकातून गंगा माता पृथ्वीवर अवतरली होती. अन्नाची अधिष्ठात्री देवता माता अन्नपूर्णा हिचा जन्म याच दिवशी झाला होता. वनवासात असताना पांडवांना भगवान श्रीकृष्णांनी अक्षय पात्र दिले होते, ज्यातील अन्न कधीही संपत नसे. ती घटना याच दिवशी घडली होती. श्रीकृष्णाचे बालमित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला गेले तेव्हा श्रीकृष्ण सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्यांना ऐश्वर्य दिले. तो दिवस अक्षय तृतीयाचाच होता. या दिवशी सोने चांदी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात लक्ष्मीचा कायम वास राहतो आणि समृद्धी येते. या दिवशी पाणी भरलेली मातीची भांडी जसे की घडे, पंखे, छत्री, जव, सातू किंवा अन्नाचे दान केले जाते. उन्हाळ्यात असलेल्या गरजूंना शीतलता देणाऱ्या वस्तू दान करायला महत्त्व आहे. अनेक घरांमध्ये या दिवशी पितरांचे स्मरण करून त्यांच्या नावाने पाण्याचा घडा आणि अन्नाचे दान केले जाते. नवीन व्यवसाय सुरू करणे, गृहप्रवेश, लग्नकार्य किंवा मोठे गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. कारण या दिवशी कोणतेही पंचांग किंवा वेळ पाहण्याची गरज नसते. यंदा अक्षय तृतीयेला गजकेसरी योगाचा शुभ संयोग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी योगाला धन, प्रतिष्ठा, ज्ञान आणि प्रगतीचा राजयोग मानला जातो. शिवाय शुभ वेळ, अनुकूल ग्रहस्थिती आणि सूर्य व चंद्र यांच्यातील विशेष संबंध या तारखेला आणखी शक्तिशाली बनवतात. या शुभ योगामध्ये लक्ष्मीनारायणाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होणारच, पण आपल्या घरामध्ये अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे, ज्यामुळे आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ती कोणती वस्तू ठेवायची, कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. तर पहा, अक्षय तृतीयेचा दिवस जो आहे तो अतिशय शुभ मानला जातो. या दिवशी आपण जे पण उपाय किंवा सेवा करतात त्याचं आपल्याला अक्षय पुण्य हे प्राप्त होत असतं. या अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पांसोबत आपल्या पितरांची सुद्धा पूजा करावी असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. यामुळे प्रखर पितृदोष दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी ज्या घरातील स्त्री हा प्रभावी उपाय करेल त्या घरामध्ये अष्टलक्ष्मीचा वास हा होणार आहे. कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीला प्राप्त करण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण जे पण उपाय किंवा सेवा करतो ते नेहमी कारगर ठरत असतात. हा उपाय करता आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि आंघोळी करता आपल्याला आवर्जून पाणी हे काढायचे. त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, गंगाजल, त्याचबरोबर तुळशीपत्र आणि चिमूटभर काळे तीळ टाकून स्नान करायची आहे. असं ह्या वस्तू टाकून स्नान केल्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने, पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र परिधान करायचे, पण या दिवशी आपल्याला चुकून
काळ्या किंवा राखाडी रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे। देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। तसेच आपल्याला विधिवत श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, गणपती बाप्पांची पूजाही करून घ्यायची आहे। आता हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे। त्या कळशामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, चिमूटभर हळद आणि शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं आणि असं हे जल जे आहे ते आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडून घ्यायचे। असं हे जल जे आहे ते उंबरठ्यावर शिंपडल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात, ते तृप्त होत असतात। कारण असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या दिवशी आपले पित्र जे आहेत ते मृत्यू लोकातून या भूतलावर येत असतात आणि जेव्हा असं हे पाणी आपण उंबरठ्यावर शिंपडतो तर ते जल जे ते ग्रहण करत असतात आणि ते तृप्त होत असतात। त्याचबरोबर आपल्याला घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहेत, प्रभाव असतील ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। आता आपल्याला एक कपडा घ्यायचा आणि या कपड्याने ह्या सर्व जागा ज्या आहेत त्या जिथे आपण जल शिंपडलेले आहे ते व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे। हा संपूर्ण उपाय आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरच करायचा आहे, कारण आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं। आपल्या घरामध्ये येणारी जी पण चांगली गोष्ट, वाईट गोष्ट, लक्ष्मी, अलक्ष्मी, त्याचबरोबर सकारात्मकता, नकारात्मकता आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधूनच प्रवेश करत असते। म्हणूनच आपल्याला काय करायचं आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आवर्जून अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीचं लेपन हे करायचं आहे। आपल्याला एक प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, त्याचं गंध तयार करून घ्यायचं आणि त्याने आपल्या उंबरठ्यावर जिथे आपण हळदीचं लेपन केलं आहे त्याच्या दोन्ही साईडला आपल्याला 2 स्वास्तिक हे काढून घ्यायचे आहेत। स्वास्तिक काढताना ते व्यवस्थित काढा, त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात, कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात। स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे। स्वास्तिकला श्रीहरी विष्णूंचं आसन मानलं जातं, तसेच माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांचं प्रतीकसुद्धा म्हटलं जातं। त्याचबरोबर एक स्वास्तिक आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा काढायचं आहे। असं हे स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे, दोष आहेत, दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला एक दिवासुद्धा मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करायचा। आता तुम्ही कोणताही दिवा घेऊ शकतात, कणकेपासून दिवा तयार करू शकतात, मातीची पंती घेऊ शकतात किंवा रोजच्या देवपूजेमध्ये जो दिवा घेतात तो घेतला तरीही चालणार आहे। या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करून लांब वात टाकायची। या दिव्यामध्ये आवर्जून आपल्याला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे। आता हा दिवा जो आहे तो आपल्याला एक प्लेटमध्ये ठेवायचा आहे। आपल्याला त्या प्लेटवर मूठभर तांदूळ ठेवायचे, त्यावर हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। जेव्हा आपण बाहेरनं आतमध्ये येतो तर जी आपली उजवी साईड आहे तिथे आपल्याला हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे। तसेच आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीकसुद्धा काढायचं आहे। आता ज्या कुंकवाने आपण स्वास्तिक काढले त्याच कुंकवाने आपल्याला उंबरठ्यावर अष्टलक्ष्मीचे प्रतीकसुद्धा काढायचं आहे। आपल्या करंगळी शेजारीचं जे बोट असतं, अनामिका त्याला म्हणतात, त्याला आपल्याला कुंकवामध्ये बुडवायचं आणि उंबरठ्याच्या वरती आपल्याला एक रेष ओढायची आणि बोलायचे आदिलक्ष्मी, दुसरी रेष ओढायचं धनलक्ष्मी, तिसरी रेष ओढायचं धान्यलक्ष्मी, चौथी रेष ओढायचं गजलक्ष्मी, 5वी रेष ओढायची आहे संतान लक्ष्मी, 6वी रेष ओढायचं आहे वीरलक्ष्मी, 7वी रेष ओढायचं आहे विजयलक्ष्मी आणि 8वी रेष ओढायची आणि म्हणायचं आहे विद्यालक्ष्मी। असं आपल्याला बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्या अष्टलक्ष्मीच्या जे प्रतीक आपण काढले त्यालासुद्धा हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची। दोन्ही हात जोडून आपल्याला अष्टलक्ष्मीला प्रार्थना करायची, आपल्याला प्रसन्न होण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची। विष्णू पुराणामध्ये असे साक्षात श्रीहरी विष्णूने स्वतः म्हटलं आहे की दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये 7 वेळा माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते आणि जेव्हा असे हे दिवा आणि त्याचबरोबर अष्टलक्ष्मीचे प्रतीक आपण मुख्य प्रवेशद्वारावर काढतो त्यामुळे माता लक्ष्मी ही आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं। तर आता आपल्याला हा उपाय करायचा आहे सकाळीच। तुम्ही जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता, त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ।